नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रणरागिणी बनून अरुंधती गुंडांच्या तावडीतून आप्पांना कशी वाचवणार आहे. आप्पांवरती हल्ला करायला म्हणजे धमकवायला काही लोक आलेले असतात आणि त्यांच्या तावडीतून अरुंधती ही आप्पांना वाचवत आहे. तर हे सगळं कसं होतं हे आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये संजना आणि यांची तर सुलेखाताईंनी वाट लावलेलीच आहे, पण देशमानेची पण बोलती बंद केलेली आहे. सुलेखाताईंनी सिक्सरवर सिक्सर मारलेले आहेत. तर आता कोर्टामध्ये नक्की काय होतं ते पाहूया. तर सुलेखाताई म्हणतात की विनायक देशमुख म्हणजे आप्पा यांना मी इथे बोलवण्याची विनंती करते. मग आप्पांना बोलवलं जातं आणि मग सुलेखाताई आप्पांना त्यांचं नाव विचारतात. त्याचबरोबर त्यांना विचारतात की तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर कधी बांधलेलं आहे. तेव्हा आप्पा सांगतात की 1964 साली, 28 सप्टेंबर 1964 साली. आणि आम्ही त्यानंतर लगेच तिथे राहायला गेलेलो होतो, कारण तिथे दिवाळी आमची ती पहिली म्हणजे समृद्धीमधली पहिली दिवाळी आम्ही तिथे साजरी केली होती. त्यानंतर सुलेखाताई विचारतात तुमचा मुलगा अनिरुद्धचा वाढदिवस कधी आहे. त्यावेळेस आप्पा सांगतात की हो, अनिरुद्धचा वाढदिवस 1 जानेवारी. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कांचनचा वाढदिवस 3 तारखेला होता. मग कांचनला असं वाटायचं तिचं मूल तिच्या वाढदिवसादिवशी जन्माला यावं, पण आमचा अनिरुद्ध 2 दिवस आधीच जन्माला आला. हे सगळं सुलेखाताईंना आप्पा सांगत असतात. मग सुलेखाताई आप्पांना विचारतात की रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही काय खाल्लेलं होतं. तर आप्पा सांगतात ज्वारीची भाकरी, लाल माटाची भाजी, वरण आणि भात. हे सगळं आप्पा सांगतात. तेव्हा सुलेखाताई त्याचबरोबर बाकीचे सगळेजण ऐकत असतात आणि जज साहेब ते मुद्दे लिहून घेतात. त्यानंतर सुलेखाताई पुढचे प्रश्न विचारतात की तुमची गावाकडे जमीन किती आहे, त्याचबरोबर ती किती आहे आणि ती कोणकोणत्या ठिकाणी आहे. असे अनेक प्रश्न सुलेखाताई आप्पांना विचारत आहेत आणि आप्पा त्यांची उत्तरं भराभर न अडखळता देत आहेत. आणि मग सुलेखाताई म्हणू लागतात जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आप्पांनी जर नीट दिलेली असतील तर मग त्यांना तुम्ही आजार आहे असं का जाहीर केलेलं आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तर त्यांना आजार होता ना, मग ते कसं शक्य झालं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे बोलल्या जातात. सुलेखाताई म्हणतात की देशमाने यांनी मी पाहिलेलं होतं की असं सांगितलेलं होतं की त्यांना आजार आहे, पण त्यांना कोणताही आजार नाही. हां, आता वयाच्या मानाने काही गोष्टींचा त्रास होतो, पण आता त्यांना सगळ्या गोष्टी मनापासून आठवत आहेत. बरं, मी नवीन जुन्या अशा सगळ्या गोष्टींचा शो बघितलं, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत, पण त्यांना बरं वाटलं ना, कारण त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळे टाळ्या वाजवल्या जातात. कोर्टात सगळेजण खुश झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश त्याचबरोबर अनिश या सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण अनया आणि संजनाची तोंड जी आहेत ना ती पाहण्यासारखीच झालेली असतात. त्याचबरोबर इकडे अनया आणि संजना पाहतच राहतात, कारण देशमानेला बोलूच दिलेलं नसतं. देशमानेची इतकी बेकार हालत केलेली असते, देशमानेला कळायचं बंद झालेलं असतं आणि देशमाने मात्र पाहतच राहतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अरुंधती त्याचबरोबर आप्पा सगळेजण खुश झालेले असतात. अरुंधती आणि आप्पा इकडे म्हणत अरुंधती आप्पांना खुणवून सांगत असते की आप्पा अगदी बरोबर, तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर सांगितलेल्या आहेत. म्हणजे आप्पांना जी भीती वाटत होती की खरंच मी सह्या केलेत का आणि मी विसरून गेलोय का, कारण देशमानेंनी त्यांच्या मनात ती भीती निर्माण केलेली होती आणि त्या भीतीमुळंच हे सगळं झालेलं होतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांना प्रश्न विचारून झालेले असतात आणि जजसाहेब पण ते मुद्दे लिहून घेतात, कारण जजसाहेबांनी आता ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की आप्पांना जजसाहेबांच्या गोष्टी समोर ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की आप्पांना कोणताही आजार झालेला नाही आणि हे सगळं आप्पांच्या बाबतीत चुकीची अफवा पसरवलेली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना तो त्रास झालेला होता, पण त्या त्रासातून आता ते पूर्णपणे बरे झालेले आहेत असं सुलेखाताई कोर्टाला सांगतात. आता कोर्टामध्ये देशमानेची तर बोलती बंद झालेली आहे. त्याचबरोबर आणखी काही पुरावे कोर्टाच्या समोर सादर केले जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता देशमाने गप्पच बसलेला असतो आणि संजना यांची तोंड पण पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालंय, कारण ह्या बाईने तर आपली पूर्णच वाट लावली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता जजसाहेब पुढची तारीख सुनावतात
आणि सगळेजण कोर्टाच्या बाहेर येतात. बाहेर आल्यावर पण सगळेजण इतके खुश असतात. नितीन म्हणत असतो की मावशी तू आली आणि नुसते सिक्सरवर सिक्सर मारलेस असं नितीन सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताई म्हणतात, अरे शांत शांत, तुम्हाला माहिती आहे ना आपण कोर्टामध्ये आहोत, असं सुलेखाताई सांगत असतात आणि सगळ्यांना शांत करत असतात. सगळ्यांना सांगत असतात की जे काय घडलेलं आहे ते अगदी बरोबर आहे, परंतु आत्ता आपल्याला शांतता तर बाळगायला लागणार आहे, हे सुलेखाताईंचं म्हणणं असतं. आप्पा खुश झालेले असतात. आप्पा म्हणतात की सुलेखाताई, आज तुमच्यामुळं मी पुन्हा कॉन्फिडेंटली बोलू शकलो, नाही तर मला वाटलं होतं की खरंच मी सह्या करून टाकलेत की काय असं मला वाटत होतं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, असं कसं? आणि आप्पा तुमचं काहीही विसरत नाही, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत. अगदी जुने प्रश्न मी विचारले, नवीन विचारले, तरीही तुम्ही ती उत्तरं बरोबरच दिलेली आहेत, मग घाबरण्याची काय गरज आहे? आणि तेवढ्यात देशमाने तिथे येतात आणि देशमाने म्हणतात की आज तुम्ही बाजी मारली म्हणून एवढं खुश होऊन जायची गरज नाही, कारण काहीही झालं तरी तुम्ही काय केलेलं आहे हे तुम्हाला नाही माहिती, असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताईंना मुद्दामच देशमाने उचकवत असतो, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सुलेखाताईंच्या बाबतीत जे घडत असतं त्यामुळं इकडे सगळे असे त्यांच्याकडे पाहतच असतात आणि ही गोष्ट मात्र देशमानेला बघवत नाही. देशमानेला असं वाटत असतं की काहीही झालं तरी आज यांनी जरी बाजी मारलेली असली तरी देशमाने स्वतःच आपण ग्रेट आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला या गोष्टीची जाणीव नसते की आपण हारलेलो आहे, फक्त आपण खूपच चांगले आहोत, आपण हुशार आहोत असं म्हणून काही जिंकत नसतं, ह्या गोष्टीची त्याला जाणीव नसते. आणि तो मात्र म्हणत असतो की तुम्ही काय जिंकलेला आहात. तो सुलेखाताईंच्या बाबतीत हे सगळं बोलत असतो, परंतु त्याला माहिती नसतं की काय जिंकलेलं आहे, कारण सुलेखाताईंनी काय बाजी मारली याबद्दल त्याला पुरेशी जाणीवही नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं संजना म्हणते की सुलेखाताई हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, नक्कीच तुम्हाला नडणार आहे. तेव्हा सुलेखाताई त्याचबरोबर बाकी सर्व असलेले तिथं संजनावर धावून जातात, कारण संजना आणि आण्याला म्हणतात की तुम्ही विचार करा तुमचा काय होणार आहे ते, कारण तुम्ही कोर्टाला जेव्हा कोर्टाच्या समोर सिद्ध होईल की तुम्ही काय केलेलं आहे तेव्हा तुमची कशी वाट लागणार आहे ना, त्याचा विचार करा. कारण कोर्टाला जेव्हा कळेल की तुम्ही आपणना फसवून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत तेव्हा कसं तुम्ही राहणार आहात या गोष्टींचा विचार करा. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इथे सुलेखाताई शांतच असतात, कारण ही लोक कशी आहेत हे सुलेखाताईंना चांगलंच माहिती आहे आणि सुलेखाताईंना या गोष्टीचीही चांगलीच कल्पना आहे की नक्की हे कोणत्या थराला जाऊ शकतात. त्याचबरोबर सुलेखाताई तिथे शांतच असतात, त्या काहीच बोलत नाहीत. आणि अनिरुद्धला अरुंधती आणि यश ऐकवतात, म्हणतात की विचार करा, जेव्हा कोर्टाच्या समोर सगळं सत्य येईल, कोर्टाच्या समोर सगळ्या गोष्टी येतील आणि कोर्टाला कळेल की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आणि प्रूव्ह होईल की तुम्ही आपणना फसवून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत, तेव्हा काय होईल याचा विचार करा तुम्ही, नाहीतर तुमच्यासाठी खूपच अवघड होणार आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तुम्हाला जेलमध्ये तर जावंच लागणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही, असं अरुंधती सगळ्यांच्या समोर त्यांना बोलते. आणि जरा कायद्याला तर घाबरून राहा असं अरुंधतीचं म्हणणं असतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सुलेखाताई त्याचबरोबर सगळेजण शांत असतात, कारण यांना सगळ्यांना माहिती आहे की काय होऊ शकतं आणि कशामुळं हे सगळं झालेलं आहे याबद्दल यांना सगळ्यांना कल्पना आहे की ही लोक काय आहेत आणि आपण यांना कसं हरवू शकतो याबद्दल मात्र सगळ्यांना जाणीव आहे. आणि त्याचमुळं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती त्यांना म्हणते की तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, पण जिंकणार तर आम्हीच आहोत. हे जेव्हा अरुंधती दाखवून देते तेव्हा मात्र अन्या संजनाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना अन्या घरी आलेले असतात आणि त्याचबरोबर ईशा म्हणते की बरं झालं लवकर आलात तुम्ही दोघं, काय झालं कोर्टामध्ये. तेव्हा संजना म्हणते की जेवायला काय केलेलं आहे, म्हणजे आता आपण जेवायला घेऊया. तेव्हा ईशा म्हणते की नाही, जेवायला काहीही बनवलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे संजना म्हणते म्हणजे जेवायला काही बनवलेलं नाही, कुठे गेले तानघा आरोही. तेव्हा ते दोघंही सांगतात अभि आणि ईशा त्यांनी काही बनवलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे संजना म्हणते तू काय केलंस गं, म्हणजे तुझं काय चाललं ते कळेल का मला, तुझे हात बघू. तेव्हा ईशा म्हणते नाही, हात दाखवते. तेव्हा संजना तिला म्हणते की तुझ्या हाताला काय मेहंदी लागली आहे का. नाही, विचारलं तुझ्या हाताला मेहंदी लागली असेल तर ते सांग, असं संजना म्हणत असते. तेव्हा ईशा म्हणते हे बघ
तुला बनवायचं आहे ना, तू बनव. आणि असं पण त्या कुकिंग शोमध्ये तू भरपूर काय काय बनवत होतीस ना. मला स्वयंपाक करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे मी स्वयंपाक कधी शिकलेलीच नाही आणि मी बनवणार पण नाही. आता भूक लागलेली आहे आणि तू जेवायला बनव, असं ती संजनाला सांगत असते. संजना मात्र खूपच वैतागलेली असते, कारण कोर्टामध्ये तिच्या मनासारखं काही घडलेलं नसतं. आणि त्याचबरोबर आता घरी आल्यानंतर पण जर असं होत आहे तर तिला ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. आणि अनिरुद्ध म्हणतो की काय झालं नक्की. तेव्हा या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आरोही आणि अनघा दोघीही जेवण बनवत नाहीत. त्यांना जेवण बनवायचंच नाही असं त्यांचं चाललेलं आहे. हे सगळं जेव्हा संजना ऐकते तेव्हा अभिला म्हणते की असतील त्या अरुंधतीच्या घरी बसलेल्या, त्यांना दोघींना बोलवून घे घरी आणि त्यांना जेवण बनवायला सांग. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की आपण बाहेरून ऑर्डर करूया, तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा. तेव्हा ईशा सांगते की मला पास्ता पिझ्झा पाहिजे. त्याचबरोबर अभि म्हणतो की मला सॅलड पाहिजे. तेव्हा संजना म्हणते जेव्हापासून ही कोर्ट केस चालू आहे तेव्हापासून तुमचं सगळं बाहेरूनच खाणं चालू आहे आणि तुम्ही दोघं घरी होता ना, तुम्हाला बनवता येत नाही आहे का. अभि म्हणतो मी बनवलं असतं पण मला बनवताच येत नाही आहे, तर मी कसं बनवणार जेवण, असं तो सांगू लागतो. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे, ऑर्डर करतोय ना मी बाहेरून. संजना म्हणते आपल्याकडे तेच आहे, घरात पैसे येण्याआधी त्याच्या वाटा ठरलेल्या असतात, येण्याच्या पैशांपेक्षा जाण्याच्या वाटा आधी तयार झालेल्या असतात, एवढं लक्षात ठेवा. आधीच ह्या कोर्ट केसमुळं भरपूर खर्च होत आहे आणि आता हा जेवणाचा खर्च, रोज आपण बाहेरून ऑर्डर करत आहोत आणि तुम्हाला दोघांना बनवायला काय प्रॉब्लेम होता. आणि अभि तुझ्या बायकोला तुला सांगता येत नाही आहे का. तेव्हा अभि म्हणतो की हो, आणि आत्ता अनघा नाही आहे त्यामुळं आपण नंतर तिला सांगूया, असं ती बोलतो. पण अनघा का स्वयंपाक करत नाही हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो आणि ते सगळं मुद्दाम करत आहे या गोष्टीची जाणीव पण संजनाला झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं संजना खूपच चिडलेली असते आणि ती म्हणत असते की तुम्ही दोघंजण घरात बसून असता, तुम्हाला साधं जेवण पण बनवता येत नाही का, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. परंतु ईशा पण तेवढीच आगाव आहे, ती तिला त्याच भाषेमध्ये उत्तर देत असते. आणि शेवटी अनिरुद्धने बाहेरून जेवण ऑर्डर केलेलं असतं. अनिरुद्ध सगळ्यांना शांत करत असतो आणि म्हणत असतो की शांत व्हा, कारण मी आता ऑर्डर केलं आहे ना बाहेरून, काहीही झालं तरी तुम्हाला माहिती आहे ना त्या बनवणार नाहीत दोघीजणी, आणि मग उगीच घरात वाद निर्माण होतात. तर इकडे आप्पा आणि कांचनला जेवणाचं ताट वाढलेलं असतं आणि आप्पा जेवणाचं ताट पाहतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. आणि आप्पा रडत आहेत हे पाहून विचारू लागतात सगळेजण काय झालं. तेव्हा आप्पा म्हणतात जेव्हा आम्ही घर सोडून बाहेर पडलो होतो तेव्हा आम्हाला दोघांनाही कळत नव्हतं की काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीने हे सगळं सॉल्व्ह होणार आहे, आम्हाला 2 वेळचं खायला मिळेल का, असेही आमच्याकडे वांदे होते. परंतु आज तेच भरलेलं ताट आपल्या समोर आहे, असं आप्पा सांगत असतात. त्याचबरोबर कांचन म्हणत असते की हो, कारण त्यावेळेस आपली परिस्थिती इतकी वाईट होती की आपल्याला जाणवतही नव्हतं आणि आपल्याला कळतही नव्हतं की नक्की काय होणार आहे, असं कांचन म्हणत असते. अरुंधतीने आपल्या इथं होती तोपर्यंत अरुंधतीने प्रत्येक वेळेस आपल्या सगळ्यांच्या समोर असं जेवणाचं ताट दिलेलं आहे, परंतु आपण तिचा रागराग केला आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगायला लागलेली होती. कांचन पण रडत असते. तेव्हा सगळेजण सांगू लागतात की हो आप्पा असं नका करू, आणि तुमच्याबरोबर आम्ही कायमस्वरूपी आहोत की नाही, सुलेखाताई आहेत, आम्ही आहोत, काळजी करायची काही गरज नाही आणि आपलं समृद्धी आपण परत मिळवायचं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांना शांत केलं जातं आणि आप्पांना जेवायला सांगितलं जातं. आप्पांच्या आवडीचं सगळं जेवण बनवलेलं असतं, जेवणामध्ये खीर बनवलेली असते, या सगळ्या गोष्टी असतात आणि आप्पा जेवायला सुरुवात करतात. अरुंधती तोपर्यंत इकडे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण अरुंधतीला माहिती असतं की जेव्हा आई आप्पा बाहेर रस्त्यावर फिरत होते तेव्हा त्यांना कोणत्या परिस्थितीतून तिनं आणलेलं आहे ही गोष्ट तिला आठवते आणि तिलाही वाईट वाटू लागतं. त्यावेळेस अनघा आणि आरोही दोघीही खंबीरपणे अरुंधतीच्या पाठीशी असतात, दोघीही तिलाही शांत करतात आणि मग सगळेजण आनंदाने जीवू लागतात. सगळेजण खुश झालेले असतात. फायनली सगळ्यांच्या मनासारखं घडलेलं असतं. आज सगळ्यांच्या घरी सगळ्यांमुळं सगळेजण आनंदात आहेत. सुलेखाताईंमुळं हे सगळा आनंदाचा क्षण आज देशमुखांच्या घरी आलेला असतो, हे सगळं पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आणि सगळेजण छानपणे जेवत आहेत आणि इकडं संजनाची त्यांनी मात्र पुरती वाट लावलेली आहे
आणि त्यांना दाखवून दिलेलं आहे की आम्ही काय करू शकतो. इकडे अरुंधतीच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. तेव्हा अरुंधतीलाही दोघीजणी समजवत आहेत, अरुंधतीशी छान प्रेमाने वागत आहेत. आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं कांचनसाठी चहा घेऊन अरुंधती आलेली असते. अरुंधती चहा देते आणि कांचनला म्हणते की हे घ्या, आणि आपल्याला घट बसवायचे आहेत ना, आणि उद्या नवरात्र सुरू होतं आहे, तर आपण घट बसवूया. तेव्हा कांचन म्हणते की नाही, आता नाही बसवायचे घट. इतक्या दिवसाच्या माझ्या या सगळ्या गोष्टीमध्ये खंड पडणार आहे असं वाटत आहे. तेव्हा अरुंधती म्हणते का पडेल खंड, आपण घट बसवायचे. तेव्हा अरुंधतीला कांचन म्हणते ते घरच आपलं नाही आहे तर कुठं घट बसवायचे. इतके वर्ष झालं मी पूजा करत आहे, नवरात्रीचा उपवास करत आहे, घट बसवत आहे. तेव्हा अरुंधती म्हणते यावर्षीही तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूजा होणार आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणेच घट बसवले जाणार आहे. आई, तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करायची काहीही गरज नाही असं अरुंधती कांचनला सांगत आहे. तेव्हा कांचन म्हणते मला नाही वाटत की ते शक्य होईल. तेव्हा आप्पा तिथे येतात आणि म्हणतात काय प्रॉब्लेम आहे. अगं कांचन, मला सगळं आठवायला लागलेलं आहे, तुला माहिती आहे का, असं म्हणत आप्पा खुश झालेले असतात आणि कांचनला सांगत असतात. तेव्हा कांचन म्हणते अहो जरा शांत व्हा, परत तुम्हाला त्रास होतो. तेव्हा आप्पा म्हणतात तसं काही होणार नाही. आणि अरुंधती आप्पांशी बोलत असते आणि म्हणत असते की सुलेखाताई आहेत ना, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कसे कोर्टात त्यांनी नुसते सिक्सरवर सिक्सर मारले. आई तुम्हाला माहिती आहे का, कोर्टामध्ये आप्पांनी इतकी खणखणीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली ना, सगळेजण पाहतच राहिले होते. हे ऐकल्यानंतर कांचनला पण बरं वाटतं. कांचन म्हणते की खरंच. तेव्हा ती म्हणते की मला वाटलंच नव्हतं की एवढं सगळं होईल आणि या सगळ्या गोष्टीची वेळ येईल, पण काय माहिती थोडीशी भीतीही मनात वाटत आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की आई घाबरायची अजिबात गरज नाही, आपण सगळेजण आहोत ना, आपण सगळेजण लढणार आहोत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि ईशा हॉलमध्ये बसलेले असतात, चहा घेत असतात. अनघा आणि आरोही दोघी बाहेर निघालेले असतात. तर अभि म्हणतो की अनघा माझ्यासाठी खायला दे काहीतरी. अनघा म्हणते म्हणजे. तेव्हा अनघाला तो जाब विचारू लागतो की काल रात्री तुम्ही जेवण का बनवलं नव्हतं. तेव्हा आरोही आणि अनघा म्हणतात की तुम्ही बनवायचं होतं ना, आणि संजनाताई आहेत, ईशा आहे, यांनी सगळ्यांनी बनवायचं होतं. ईशा म्हणते मी जेवण बनवणार नाही, मला जेवण बनवायला आवडत नाही, मी नाही बनवणार. तेव्हा अनघा म्हणते ठीक आहे ना, मग तो तुमचा प्रश्न आहे, आम्ही घरी जेवणारच नव्हतो, आम्ही तिकडे जेवणार होतो, आम्ही तिकडेच होतो. मग अभि विचारू लागतो की मग कुठे गेलेलीस तू. अनघा सांगते मी जानकीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो आणि मग ताईकडे गेलेलो, तिथं ताईला मदत करायची होती. ईशा म्हणते तिला काय गरज आहे मदतीची, ती सगळं करू शकते ना, तू मदतीला जायची काय गरज होती. तेव्हा अनघा आणि आरोही दोघीही सांगतात की कोर्ट केस आजी आप्पांचं सगळ्यांचं ताई एकटीच बघत आहे, म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो. आणि तुम्ही होता ना, तुम्हाला भूक लागलेली होती, तुमच्यासाठी जेवण तुम्ही बनवायचं होतं. त्यावरती ते दोघं म्हणतात की काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा अनघा म्हणते जे खरं आहे तेच बोलते, मग आत्ता नाश्त्याला काय केलंय हा प्रश्न विचारला जातो. त्यावरही अनघाचं उत्तर असतं काही नाही बनवलेलं, कारण असंही तुम्ही बाहेरून ऑर्डर करून काल खाल्लेलंच होतं. पिझ्झा आणि पास्ता होता, तो मला फ्रीजमध्ये दिसलेला आहे आणि तुमच्या नाश्त्याची सोय झालेली आहे, त्यामुळं सेपरेट नाश्त्याला बनवायची मला काही गरज नाही वाटत. या भाषेमध्ये उत्तर अनघा देत असते. तेवढ्यात तिथे संजना येते आणि संजना म्हणते की अभि बघितलं का तुझी बायको काय बोलायला लागलेली आहे. तेव्हा त्यांना लगेचच बोललं जात असतं आणि तेव्हा अभि म्हणतो की अनघा तू जरा जास्तच बोलते. अनघा म्हणते मी चुकीचं काहीच बोलत नाही आहे. असंही सकाळी जर एक्स्ट्रा जेवण बनवलं तर तुम्ही जेवत नाही, सकाळी नाश्ता बनतो तेव्हा तुम्ही कोणी उठलेला नसता, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी नाश्ता बनवत नाही आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीचा नाश्ता मिळेल याची काळजी आम्ही घेत असतो. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इथे अनघाने तर अगदी सिक्सरवर सिक्सर मारलेले असतात आणि अभि त्याचबरोबर संजना ईशाची वाट लावलेली असते. आणि मग अभि म्हणत असतो कुणाकडनं शिकलेस हे सगळं, तू आईचं ऐकून बोलत आहेस ना. तेव्हा अनघा म्हणते काय गरज आहे. आणि मग संजना म्हणते की ही कोर्ट केस चालू आहे तेव्हापासून तुम्ही बंडच पुकारलेला आहे दोघींनी. तेव्हा आरोही आणि अनघा सांगतात की बंड पुकारायची काय गरज आहे, आम्ही बनवत नाही जेवण एवढंच, बाकी असं काही होत नाही आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरी हे सगळं मुद्दाम केलं जात आहे. आणि मग अनघा आणि आरोहीने दोघींनी मिळून वाट लावलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे उद्याच्या भागामध्ये संजना आणि अन्या यांच्या दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं. त्यांच्या दोघांचं बोलणं असं असतं की काहीही झालं तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत. ती अरुंधती आहे, लक्षात येते का सर तुझ्या, असं अनिरुद्ध सांगत असतो आणि त्यांच्या बाजूने सुलेखाताई आहेत, एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरी
आपल्याला या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत हे सगळं बोललंच जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अरुंधती आणि आप्पा बाहेर निघालेले असतात आणि त्यांच्यावरती गुंडांनी हल्ला केलेला असतो. आणि गुंड त्यांना म्हणत असतात की ए म्हाताऱ्या, ही कोर्टात जी केस केलेली आहे ना ती मागं घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेव, नाही तर तुझी आई गय केली जाणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि हे सगळं कोण करत आहे हे अरुंधतीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि अरुंधती मात्र त्या गुंडांना पुरून उरते, त्यांना त्यांच्यावर तुटून पडलेले असते, त्यांना दाखवत असते की ती काय करू शकते. आणि अरुंधतीने त्या गुंडांची ही वाट लावायला सुरुवात केलेली असते, कारण अरुंधती ही आप्पांबरोबर असते. आणि आता अरुंधतीने निर्णय घेतलेला असतो, काही झालं तरी आप्पांना एकटं सोडायचं नाही. म्हणजे देशमाने वकिलाने जो पर्याय दिलेला आहे तो पर्याय अनिरुद्धने निवडलेला आहे. आणि आप्पांवरती गुंडांकरवी जीवघेणा हल्ला केलेला आहे. अरुंधती आणि आप्पांना या सगळ्यातून बाहेर पाठवण्यासाठी, या सगळ्या केसपासून बाहेर ठेवण्यासाठी, म्हणजे ही केस आप्पांनी मागं घ्यावी यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि यामुळं अरुंधतींनी आप्पांना वाचवलेलं आहे. परंतु आणि संजनाने इतकी नीच पातळी गाठलेली आहे की त्यांना याही गोष्टीचं भान राहिलेलं नाही की आपण आपल्या वडिलांच्या विरोधात असं काहीतरी करतोय. त्यामुळं अरुंधतीला मात्र खूप राग आलेला आहे. जेव्हा ते गुंड सांगतात की ही केस मागं घे, तेव्हा मात्र अरुंधतीच्या लक्षात आलेलं असतं की यामागचा खरा सूत्रधार कोण आहे. आप्पा थोडेसे घाबरलेले असतात, पण अरुंधती मात्र त्या सगळ्यांना पुरून उरत आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.